हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर। मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील पूरस्थितीचा आढावा, लोकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा, मुख्यमंत्र्यांचं आवाहन। नांदेडच्या मुखेडमध्ये अतिवृष्टीमुळे महापूर, तिघांचा मृत्यू तर सुमारे 225 नागरिक पुराच्या पाण्यात अडकल्याची माहिती। मुख्यमंत्री सातत्यानं पूरस्थितीवर लक्ष ठेवून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे प्रयत्न सुरू। मुंबईसह ठाण्यामध्ये पुढील 48 तासासाठी पावसाचा रेड अलर्ट जारी, तर कोकणातही मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। मुसळधार पावसाचा मुंबईच्या लाईफलाईन लोकलला मोठा फटका, मुंबईकरांचा थेट लोकलच्या ट्रॅकवरून प्रवास। मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका, माटुंगा आणि दादरमध्ये रेल्वे धीम्या गतीनं, मुंबईकरांचे मोठे हाल। सॅनमधील गांधी मार्केट परिसरात रस्त्यांना तळ्याचं स्वरूप, तर वडाळ्यात सुद्धा रस्ते पाण्याखाली, वाहतुकीला मोठा फटका। मुसळधार पावसामुळे दुपारच्या सत्रातील मुंबई शाळांना सुट्टी जाहीर, तर ठाण्यातील शाळांना सुद्धा आज आणि उद्या सुट्टी। येवल्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे शेती पाण्याखाली, 1 लाख हेक्टरवरील कापूस, सोयाबीन आणि तुरीच्या पिकाचं मोठं नुकसान, शेतकरी हवालदिल। धुळ्याच्या शिरपूर शहरामध्ये आदिवासी आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज, अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या विरोधात आदिवासी बांधवांचा मूक मोर्चा, काही काळ तणावाचं वातावरण। आणि एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींची घेतली भेट, दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा। पासूनच सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवरती चक्क कमरेपर्यंत पाणी साचलेलं आहे। रस्त्यांना थेट तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय, त्यामुळे लोकांना वाहतुकीला फटका बसतोय आणि वाहनं पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक मंदावल्याने लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। उदय जाधव आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। उदय, आपण बघतोय खरं तर मागच्या 24 तासांपासून पावसाला सुरुवात झाली, मात्र पहाटेपासून जर बघितलं तर पावसाचं प्रमाण कित्येक पटीनं वाढलेलं आहे आणि रेड अलर्ट सुद्धा दिलेला आहे। सध्याची काय परिस्थिती आहे, पावसाचं प्रमाण कसं आहे आणि पाणी किती ठिकाणी साचलंय? अमित, आज पहाटेपासूनच मुंबई आणि परिसरामध्ये अतिमुसळधार पाऊस पडलेला आहे आणि अतिमुसळधार पावसामुळे मुंबईमध्ये अनेक सखल ठिकाणी पाणी जे आहे ते साचलेलं आहे। त्या पाण्यातून मुंबईकर कशा प्रकारे खडतर प्रवास करत होते ते आपण दाखवलेलं आहे न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून। त्यानंतर रेल्वे प्रवास असेल, रस्ते वाहतूक असेल, कशा प्रकारे खोळंबली होती पाणी तुंबल्यामुळे। मात्र आता गेल्या 1.5 तासापासून पाऊस जो आहे तो काहीसा थांबलेला आहे, रिमझिम पाऊस सुरू आहे, मात्र पावसाचा जोर जो आहे तो कमी झालेला आहे। आपण इथे माझ्या मागे पाहत असेल, रस्त्यावरती जिथे पाणी साचलेलं होतं ते पाणी आता कमी झालेलं आहे। रस्ते वाहतूक आता सुरळीत सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे आणि एकूण आपण पाहतो आहोत की रस्त्यावरती आता वाहतूक जरी सुरळीत सुरू असली तरी काहीशी गर्दी जी आहे ती कमी होऊ लागली, कारण लोक जे आहेत ते घाबरलेले होते। अतिमुसळधार पावसामुळे पुन्हा घरी आपल्याला जाता येईल का अशी परिस्थिती होती आणि एकूणच आपण पाहतोय, आपण समोर आपण पाहतोय की रस्ता जो आहे तो आता पूर्ण पाण्यावर निघालेला आहे। हा परळ ते दादर हा रस्ता आहे आणि या रस्त्यावरती आपण पाहतोय की पूर्णपणे आता पाणी जे आहे ते ओसरलेलं आहे। हिंदमाता परिसरामध्ये देखील पाणी जे आहे पूर्णपणे ओसरलेलं आहे। दादर रेल्वे स्थानकाच्या बाहेर काही प्रमाणात पाणी आहे, मात्र ते पाणी कुठलाही अडथळा करत नसल्याची देखील माहिती मिळते आणि एकूणच आपण परिस्थिती पाहिली तर मुंबईमध्ये, मुंबई शहरातली विशेषतः करून पाणी आता ओसरू लागलेलं आहे। संध्याकाळी 5च्या सुमारास भरती आहे आणि भरतीच्या वेळेला जर पुन्हा पावसाचा जोर वाढला तर मुंबईची पुन्हा एकदा तुंबई होईल। त्यामुळे पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा जो आहे हवामान विभागाने दिलेला आहे, त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईकरांना काळजी ही घ्यावीच लागणार आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलाही अडथळा येऊ नये किंवा त्रास होणे अशा दृष्टिकोनातून मुंबईकरांनी नियोजन जे त्यांचं करायला पाहिजे। हवामान विभाग असेल, मुंबई पोलीस असतील, मुंबई महानगरपालिका असेल, राज्य सरकार असेल, यांनी सांगितलेलं आहे की कुठल्याही प्रकारे आता नागरिकांनी महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, अन्यथा घराबाहेर पडू नये असा सतर्कतेचा इशारा जो आहे तो दिलेला आहे। संध्याकाळी 5च्या सुमारास भरतीची वेळ आहे, त्यावेळेला अतिमुसळधार पाऊस पडला तर पुन्हा एकदा मुंबईची तुंबई होईल। त्यामुळे
रेल्वे प्रवास जो आहे तो कसा होतो ते पाहावं लागेल। रेल्वे जी आहे सेवा ती आता हळूहळू पूर्ववत होण्याच्या मार्गावरती, मात्र जवळपास 1 ते 1.5 तास मध्य रेल्वे असेल, हार्बर रेल्वे असेल, पश्चिम रेल्वे असेल ही उशिराने धावत आहे, त्यामुळे प्रवासी देखील खोळंबलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। निश्चित उदय, धन्यवाद। आपल्यासोबत विजय देसाई सुद्धा वडाळ्यावरून थेट तिकडे जाऊया। विजय, सध्याची वडाळ्यामध्ये काय परिस्थिती? आपण बघितलं होतं काही वेळापूर्वी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं। वडाळ्याच्या 4 रस्त्यावरती गरवारे गाव पोलीस चौकी आहे। या ठिकाणी आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पावसाने या ठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि एखाद्या समुद्रात लाटा जसा याव्या तसा हा या ठिकाणचा परिसर झालेला आहे। अनेक लोक जे आहे या पाण्यातून वाट काढताना दिसत आहेत, आपण पाहू शकता। काही लोक आहेत, आपण त्यांच्याशी आपण बघू शकता। पूर्ण 4 रोडला पाणी भरलं आहे, पूर्ण मस्त आनंद घेत आहे सगळे लोक, पूर्ण मजा येते, फुल पाणी भरलंय। दरवर्षी पाणी भरतो। तो देखो, जैसे कि आप ये जो सुन रहे हैं वड़ाले की तरफ से आवाज आ रहा है, तो मैं चाहूंगा ये जो वीडियो देख रहे हैं वड़ाले की तरफ थोड़ा ध्यान दो, क्योंकि वड़ाले में पानी बहुत भर रहा है और इसके पीछे साइड जाएंगे तो बंगालीपुरा एरिया पे वहाँ पे हर किसी के घर में पानी आ रहा है। तो मैं चाहूंगा जो मुंबई की गवर्नमेंट है उनसे अपील है मेरी, क्या ये थोड़ा वड़ाले की तरफ ध्यान दो, और बीएमसी से भी चाहूंगा कि बीएमसी कोऑपरेट करे, हमारे जो नाला है उसको टाइम पे साफ करे। नाला साफ नहीं हो रहा करके इतना पानी भर है, तो मैं चाहूंगा कोशिश करो आप कि इधर भी थोड़ा ध्यान दो। और गाड़ियों का कितना नुकसान हो रहा है? बहुत गाड़ियों का नुकसान भी हुआ है। भाई गाड़ियों का इतना नुकसान हो चुका है, इधर क्या करेंगे भाई? सरकार को थोड़ा ध्यान देना चाहिए, सरकार को थोड़ा ध्यान देना चाहिए। गाड़ियों का इतना नुकसान हो रहा है इधर, आप लोग बीएमसी वाले काम नहीं करते बराबर, इसके लिए इधर पानी भी पूरा फंसा हुआ है। या ठिकाणी पावसाचा आनंद घेतो आम्ही। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या मुलांचं जर या ठिकाणी और अगर आपको ये तकलीफ देखने का है तो मेरे चैनल में आओ, मेरे चैनल में आओ। तर आपण बघतो वडाळ्यामधली सगळी दृश्य, मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं आहे आणि या पाण्यामधूनच वाट काढत सगळ्यांना, या नागरिकांना इकडनं जावं लागतंय। तर आपण इथून पुढे जाऊया ठाण्याला। अजित आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। अजित, ठाण्यामधली काय परिस्थिती आहे? मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सुद्धा पाणी साचलेलं होतं, सध्याची काय परिस्थिती आहे? सध्या आपण जर पाहिलं तर प्लॅटफॉर्म नंबर 2 आणि 5च्या म्हणजे परतीचे सकाळी मॉर्निंग शिफ्टला गेलेली, शाळा कॉलेजला गेलेली जी लोक आहेत त्यांना परत जाताना भरपूर त्रास होतो, कारण पाऊस जो आहे सकाळपासून चालू आहे। रेल्वे सेवा सकाळी अर्धा 1 तास येत होती, मध्ये 1.5 तास येत होती, आता 2-2 तास लोकल जी आहे ती उशिरा होत आहे। दादा, तुम्ही कुठून आला तुम्ही? हाँ, चेन्नई से आ रहे हो? कितना टाइम लगा आने में? ट्रेन लेट आहे, रस्ते बाहेर रेल्वे लेट आहेत, आणि जर बाहेर आपण आलो तर इथे सॅटिसच्या खाली घरी जाण्याकरता रेल्वे ही रिक्षा लाईन जी असते ती रिक्षा लाईन आहे, पण इकडे देखील जर पाहिलं तर अशा पद्धतीनं पाणी जे आहे या सगळ्या याच्यामध्ये भरलेलं आहे, आणि यातून वाट काढत लोक जी आहे ती आतमध्ये जात आहेत। मुळात या दुपारच्या वेळेस इतक्या परिस्थितीमध्ये लोक जी आहेत, जी रेल्वे रिक्षा जी आहे ती या ठिकाणी रांगजोडी नसते। आता जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात इथं रांग जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते, आणि लोक जी आहेत ती रांगेत उभं राहून त्यांचा मार्ग काढताना दिसत आहेत। पाणी साचलंय, सॅटिसचा जो प्रकल्प आहे सॅटिसच्या प्रकल्पाच्या खाली जे आहे इथं आपण पाहिलं तर स्टँडच्या जाण्याकरता जे रॉड्स लावलेले आहेत, जे त्या ठिकाणी त्या पद्धतीने लोक जे आहेत ते पाण्यातून पाय काढत जाताना आपल्याला दिसत आहेत। अजित, इथून पुढे आता ऑफिस सुटायची वेळ होईल, खरं तर मोठ्या प्रमाणात गर्दी होणारच आहे। सध्या रेल्वे वाहतुकीवर काय परिणाम झालेला दिसतोय का? नक्कीच अमित, रेल्वे वाहतूक जी आहे साधारणपणे 11 वाजल्यापासून पूर्णपणे प्रभावित झालेली आहे। सकाळी साधारणपणे 11 वाजल्यापासून अर्धा तास ते पाऊण तास ज्या रेल्वे सेवा लेट होत्या त्या सकाळी मुंबईला गाड्या गेल्या होत्या, त्या परत येताना मात्र 1 ते 1.5 तासाने परत येत आहेत। कारण का आपण जर पाहिलं तर सकाळी जेव्हा मॉर्निंग शिफ्टला जी लोक गेलेली आहेत ती आता परतीच्या प्रवासाला आहेत। शाळेतली कॉलेजची मुलं जी आहेत ती परतीच्या प्रवासाला आहेत, पण त्यांना इथं आल्यानंतर एकतर पावसामुळे रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक आहे, खड्डे आहेत, त्यातून मार्ग काढत तिथून उशीर झाला होता,
त्यात परत रेल्वे स्थानकावरती आल्यानंतर जर आपण पाहिलं तर तिथे देखील गाड्या ज्या आहेत एक तास लेट आहेत आणि एकेका जी ट्रेन येते त्या ट्रेनला 2 ते 3 ट्रेनची गर्दी एकदम शिरते. त्यामुळे दुपारच्या वेळेसही मोठ्या प्रमाणामध्ये गर्दीला जे आहे ते लोकांना सामोरं जावं लागतं. निश्चित अजित, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.